तर त्यांच्याकडे रात्री बिबट्या आला होता आणि जय महालक्ष्मी वसी व्यापा करू काय तुला कुठली जय देवी जय जय. तुमचा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि हे मला करून दाखवायचंच आहे आणि मी ते करणारच आहे. म्हणलं बघूया जमतंय का आपल्याला. पण थोडे दिवस करून पाहिलं होतं तर खूप इफेक्ट जाणवतो. नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. माझा अवतार इग्नोर करा, मी अजून आंघोळ केलेली नाही आहे. कानाला शाळेत पाठवले, त्याचं आवरून दिलं आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर मला पूजा वगैरे पण मांडायची आहे आणि सगळं आवरायचं आहे. तर खूप कामं पेंडिंग आहे. रात्री तुम्ही पाहिलंच असाल, मी घेतलं होतं किचन वाटा वगैरे आवरायला, पण घरी कॉल केला आणि तिकडे तर त्यांच्याकडे रात्री बिबट्या आला होता आणि माझे पप्पा नेमकेच ह्याच्याकडे गेले गोठ्याकडे रस्त्यावरून आणि भावाचा फोन आला. त्याने अचानक कट केला. मग मला काही समजलंच नाही म्हणून मी परत केला तर म्हणे बिबट्या दिसला. मला थोड्या वेळ काही सुधारलं नाही. अर्धा पाऊण तास माझं मन नुसतं सुन्न झालं होतं. त्यामुळे मी रात्री काही कामधाम केलेलं नाही आहेत. ते सगळे सेफ आहेत. तर आता मी म्हणलं सकाळी उठून सगळं करते. आणि रात्री पण मग झोपायला खूप उशीर झाला, जवळपास 2:30 वाजले होते, कारण की काही सुधरतच नव्हतं मला ते टेन्शनमुळे. आणि उशिरा उठले. आता कानाला वगैरे शाळेत पाठवले आणि आता चला पटापटा कामं करून घेऊ, कारण की पूजा पण मांडायची. खूप उशीर झाला आहे. तर चला दाखवते तुम्हाला मी काय काय. रात्री किचन ओटा आवरायचा राहिला होता, त्यामुळे म्हणलं आधी किचन ओटा आवरून घेऊया, कारण की किचन ओटा आवरला नाही तर काही काम करू वाटत नाही. मग त्यासाठी मी आधी किचन ओटा आवरून घेतला आणि ते आवरलं तरच मग कामाला सुरुवात करते, कारण की त्याशिवाय तिथे काम करू वाटत नाही. खूपच घाण झालं होतं. रात्री करायला घेतलं होतं पण तुम्हाला सांगितलंच काय झालं होतं, त्यामुळे ते काय अर्धवटच राहून गेलं. मस्तपैकी वटा आवरून झाला आहे. वटा आवरला की कसं असं वाटतंय की निम्मं काम हलकं झालं आहे म्हणून. तर छान असा वटा सगळा धुवून झाला आहे. तर चला आता आज असतो आमच्या गावचा बाजार, तर भाजीपाला आणून ठेवला आहे. आता तो भरते आणि मग पुढच्या कामाला लागू. आता भाजीपाला भरून घेते मी, कारण की खूप उशीर होतो परत. हे बघा आमच्याकडे अशी कारली भेटतात, हिरवी नाही मिळत, अशी भेटतात कारली. आता म्हणलं पालेभाज्या लवकर खराब होतात, म्हणलं आज पालक करून टाकू. तुम्हाला पण दाखवते मी रेसिपी, मी पालक कसा करते. हा पालक आणि चक्क गवार मिळाली. तर आमच्याकडे सगळ्यांना खूप गवार आवडतात, तर गवार बनवून घेतो. आता पालक करू, तुम्हाला पण दाखवते. आवरून घेते. अजून थोडा भाजीपाला आणला, लसूण, आलं, गाजर, पात आणि भोपळा, मटकी. तर सगळं आवरून झालं आहे. छान मस्तपैकी फ्रेश झाली आहे, आवरलं आहे. पूजा मांडायची, पण त्याआधी स्वयंपाक करून घेणार आहे, कारण की कान्हा आला की त्याला पहिले जेवायला लागतं. येईलच तो इतक्यात. तर आज उपवास असल्यामुळे भूक लागायला लागली. एरवी तर काही भूक लागत नाही, म्हणून म्हणलं कॉफी घेऊया. तर मी आता बिना साखरेची कॉफी किंवा चहा घेते. हे पण विदाऊट शुगर कॉफी आहे. म्हणलं बघूया जमतं आहे का आपल्याला. पण थोडे दिवस करून पाहिलं होतं तर खूप इफेक्ट जाणवतो, पण गोड खूप आवडत असल्यामुळं ते काय पॉसिबल नाही. परत एकदा ट्राय केलं आहे विदाऊट शुगर सगळं काही. तर बघू आता किती दिवस, आणि तुम्हाला मी अपडेट देतच राहील किती दिवस जमतं आहे हे, मला जमेल का नाही बघत राहा. इथे मी कढई तापायला ठेवली, त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी घातली आणि मिरची, लसूण, जिरे हे वाटून घेतले होते. वाटून त्याच्यात टाकलं आणि थोडी हरभऱ्याची डाळ भाजी शिजवताना शिजवली होती ती त्यात टाकली. हळद टाकलं आणि शिजवलेली भाजी मिक्सरला फिरून मग ती मी त्याच्यात टाकली आणि मीठ टाकलं आणि थोडा कूट टाकला. खूप छान भाजी होती. तर मी छानपैकी तयार झाली. आता साडी वगैरे घातली आहे आणि काना इथे झोपला आहे, दिसतो का तुम्हाला? हां, काना झोपला आहे आणि माझी पूर्ण पूजेची तयारी झाली. पूजा मांडायची, पण त्याआधी तुम्हाला तयारी दाखवते. इथे आधी सगळी पूजेची तयारी करून घेतली. इथे सगळी पूजा मांडून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एवढी सुंदर अशी. नंतर सगळी पूजा केली, कहाणी वाचली, आरती केली. त्यातले थोडे शॉर्ट दाखवते. कहाणी: द्वापरयुगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा. इथे केली कांद्याची पात, चपाती, भजे, भात आणि आमटी. असं आहे आमचं जेवण. गोड काही खाणार नाही मी, कारण की मी शुगर बंद केलेली आहे. तर स्वयंपाक सगळं झालेलं आहे आणि इथे मी देवासाठी दूध भात आणि हे कलकन केलं आहे घरीच. तर त्याचा नैवेद्य दाखवला आहे आज साधंसुद्धाच, कारण की खूप उशीर झाला होता. आता मला जेवायचं आहे. दिवसभर उपवास आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे दिवसभर, फक्त कॉफी आणि एकदा चहा घेतलेला आहे. तर पटकन आता वाढून घेते, जेवते
आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्लीज तुमचा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या. आणि हे मला करून दाखवायचंच आहे आणि मी ते करणारच आहे. तर चला इथेच संपवते मी आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.